स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत भारतीय शेअर मार्केट 5 वेळा कोसळलं आहे. ते कधी आणि का, चला तर मग सांगते. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. 1992 मध्ये पहिल्यांदा हर्षद मेहता घोटाळ्यामुळे शेअर मार्केट कोसळलं होतं. बँकिंग सिस्टीम मधील त्रुटींचा गैरफायदा घेत हर्षद मेहताने तब्बल 4000 कोटींपेक्षाही मोठा स्कॅम केला होता. याचा परिणाम म्हणून 28 एप्रिल 1992 साली शेअर मार्केट एका दिवसात तब्बल 12.7% घसरलं होतं. त्यानंतर 1998 ते 2001 दरम्यान केतन पारेखच्या अनेक घोटाळ्यांमुळे शेअर मार्केट हादरलं होतं. त्यावेळी मार्केटमध्ये 3.7% घसरण झाली होती. त्यानंतर 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे शेअर मार्केट कोसळलं होतं. त्यावेळी एनडीए सरकार येण्याची अपेक्षा होती. मात्र अपेक्षेच्या पूर्ण विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यामुळे 17 मे 2004 रोजी मार्केट 11.1% कोसळलं होतं. पुढे 2008 मध्ये जागतिक मंदीच्या बातम्यांमुळे 21 जानेवारी 2008 ला मार्केट 7.4% कोसळला. तर त्याच वर्षात पुढे सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकांवरून 60% कोसळला होता. त्यानंतर कोरोना महामारी दरम्यान 23 मार्च 2020 ला मार्केट 13.2% कोसळला होता. ही शेअर मार्केट मधील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होती. यावर्षी म्हणजेच 7 एप्रिल 2025 ला डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफिक्समुळे शेअर मार्केटमुळे 5% घसरण झाली होती. बाकी शेअर मार्केट संबंधी अधिक अपडेटसाठी पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा.